सांगली शहरामध्ये खंडणीच्या वादातून अवघ्या 14 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वेदांत बंडगर असं मृत अल्पवयीन मुलाचं नाव असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली शहरात खळबळ उडाली आहे। ही घटना सांगली शहरातील अभयनगर परिसरात घडली। प्राथमिक माहितीनुसार वेदांत बंडगर हा आपल्या घराबाहेर मोबाईलवर गेम खेळत असताना आरोपी घटनास्थळी पोहोचले। अचानक झालेल्या गोळीबारात वेदांतच्या डोक्याला विशेषतः उजव्या डोळ्याजवळ गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या हत्येमागे जुना व्यावसायिक वाद आणि खंडणी प्रकरण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मृत वेदांतचे आजोबा बाळू बंडगर हे कामावर नेते असल्याचं सांगितलं जात आहे। काही दिवसांपूर्वी बंडगर आणि त्याचे सहकारी थोरात यांच्याकडे एका सराईत गुन्हेगाराने खंडणी मागितल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील थोरात यांच्या घरी घुसून संबंधित गुन्हेगाराने खंडणीची मागणी केली होती। या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी बाळू बंडगर आणि थोरात हे जत पोलीस ठाण्यात गेले होते। याचाच राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गुरुवारी सकाळी आरोपीने जतमध्ये बंडगर आणि थोरात यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आरोपी थेट सांगलीतील अभयनगर परिसरात पोहोचल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान 5 ते 7 जणांच्या मदतीने ही हत्या करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे। आरोपी कारमधून आले होते आणि घराच्या दिशेने गोळीबार करून पसार झाले। या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्राथमिक माहितीनुसार अभयनगर परिसरात 14 वर्षीय वेदांत बंडगर याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे। आरोपी वाहनातून आले होते। विविध तपास पथके संशयिताच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असून आसपासच्या जिल्ह्यांनाही सतर्क करण्यात आलं आहे। सध्या संजयनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। हत्येमागे नेमकं कारण काय, खंडणीचा वाद की व्यावसायिक संघर्ष याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे। अवघ्या 14 वर्षाच्या मुलाचा झालेला हा निर्गुण खून अनेक प्रश्न उपस्थित करत आहे। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले, साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये। उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदी करता सतर्क करण्यात आलेला आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे।